माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चेसाठी उत्तम जानकरांना फडणवीसांनी मुंबईत बोलावलं। भाजपनं पाठवलेल्या विशेष विमानानं जानकर नागपूरकडे रवाना। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि किरण सामंत यांच्यात नागपुरात महत्त्वपूर्ण चर्चा। माध्यमांशी न बोलण्याच्या सामंत यांना सूचना। देवेंद्र फडणवीसांची आज सकाळी नागपूरमध्ये पत्रकार परिषद। नाशिक, ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग बाबत घोषणा करणार का याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर तुमसर, तिरोडा आणि पवनीमध्ये सुनील मेंढेंसाठी प्रचार करणार। हातकणंगलेमधनं धैर्यशील माने आणि कोल्हापूरमधनं संजय मंडलिक अर्ज भरणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहतील। साताऱ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आज अर्ज दाखल करणार। शरद पवार राहणार उपस्थित। एबीपी आणि सी वोटरचा अंतिम ओपिनियन पोल जाहीर। पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूलला प्रत्येकी 20 जागा मिळण्याचा अंदाज। पंतप्रधान मोदींचं मिशन दक्षिण भारत जोमात। आज केरळमधल्या त्रिशूर आणि तिरुवनंतपुरममध्ये सभा, त्यानंतर तामिळनाडूच्या तिरुवनेल्लीमध्ये प्रचार करणार। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी 3 संशयितांना पनवेलमधनं ताब्यात घेतलं। लॉरेन्स बिश्नोईच्या भावानं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी। राज ठाकरे आणि महेश मांजरेकरांनी घेतली सलमान खानची भेट। खान कुटुंबियांसोबत पाऊण तास चर्चा। सोळा ते 20 एप्रिलच्या दरम्यान पुण्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज, तर मुंबईतही वादळी वाऱ्यांची शक्यता। 29 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार। पूर्वनोंदणीला आजपासून सुरुवात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।